एखाद्यावर अवलंबून राहणे हे एक मोठे दुःख आहे. माझ्या बायकोने त्या बाबतीत केलेली कृती मला आणखीनच संशयास्पद बनवत होती. मी चालण्यास असमर्थ असलेल्या माझ्या मृत पायाकडे असहाय्यपणे पाहिले. अडचणीने मी व्हीलचेअर हलवली. माझे निर्जीव पाय माझ्या हातांनी बेडवरून खाली खेचले आणि व्हीलचेअरवर बसलो. हे सर्व करताना मला खूप घाम फुटला होता. मला इथे वाईटरित्या सोडले गेले. रात्रीच्या अंधारात समोरच्या खोलीतून माझ्या बायकोच्या आवाजाने माझ्या संवेदना उडाल्या होत्या. रोज मला औषध दिल्यानंतर ती माझ्या खोलीतून बाहेर पडायची, समोरच्या खोलीत जाऊन दार बंद करायची आणि रात्रीच्या नीरव शांततेत मला माझ्याच बायकोचे विचित्र आवाज ऐकू यायचे. ते ऐकून माझे हृदय फुटायला लागले. रात्रभर मला शांत झोप येत नव्हती आणि मग तो दरवाजा सकाळीच उघडायचा. जेव्हा कधी माझी बायको खोलीतून बाहेर पडायची तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू असायचं. हो, त्यावेळी तिचं सुंदर रूप आणखीनच चमकत असायचं. तिचे ओले केस माझा श्वास घेत होते. जेव्हा मी विचारले की तू रात्री माझ्यासोबत का झोपत नाहीस, तू उठून का निघून जाते, ती काहीच उत्तर देत नसे. ती माझ्या निर्जीव पायाकडे एक विचित्र स्मित करून बघायची. ती दिवसभर माझी काळजी घ्यायची, मला स्वतःच्या हाताने खाऊ द्यायची. पण रात्री ती सुंदर साडी नेसायची आणि चांगले कपडे घालून तिच्या खोलीत जाऊन दार बंद करायची. रात्रभर तिने दिलेला त्रास माझा जीव घेण्यास पुरेसा होता. स्त्रीच्या सौंदर्य प्रसाधनाला काही अर्थ नाही. एकदा जेवताना मी तिचा हात धरला. मी तिला म्हणालो, मुस्कान, तू रात्री माझ्यासोबत राहशील. तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस. तुला माहीत आहे मी तुझ्याशिवाय मला झोप येत नाही. बघ, मी तुझ्यावर किती प्रेम करतो. लवकरच मी माझ्या पायावर उभा राहीन. मी चालायला लागेन. असहायतेमुळे माझे डोळे ओले झाले होते. माझ्या असहायतेची ही शेवटची सीमा होती. मी ज्या वेदना आणि त्रासातून जात होतो ते मला सहन होत नव्हते. पत्नीने हा कट सहन करून दुसऱ्या खोलीत जाऊन पतीला खोलीत एकटे सोडावे हे कोणत्याही पुरुषाला सहन होणार नव्हते. तिने माझा हात सोडला. मग ती अन्न उचलून माझ्यापासून दूर गेली. मी व्हीलचेअरवर बसून खोलीतून बाहेर पडलो. ती स्वयंपाकघरात भांडी धुत होती. मी तिच्या मागे आलो. मी हसत म्हणालो, डॉक्टर मला आशा देत आहे की मी चालायला लागेल, मग आपण दोघं आपलं आयुष्य पुन्हा जगू शकू. ती माझ्या बोलण्यावर हसू लागली आणि तो काचेचा ग्लास जमिनीवर फेकला आणि रागाने माझी व्हीलचेअर धरली. मला बाहेर गॅलरीमध्ये घेऊन आली. मला 8व्या मजल्यावरून खाली पाहताना भीती वाटत होती. ती म्हणाली, तू निराधार आणि अपंग असताना छान दिसतो. परत तू तुझ्या रिकव्हरीबद्दल बोलशील तर मी तुला इथून खाली फेकून देईन. देव करो की तू कधीच बरा न हो. असाच राहा दुसऱ्यांच्या मदतीवर. ती माझ्याकडे रागाने आणि कहर भरलेल्या डोळ्यांनी बघत होती. तिचे डोळे इतके द्वेषाने भरले होते की मी क्षणभर घाबरलो. फ्लॅटच्या भिंती फारशा उंच नव्हत्या. तिने मला खूप दूर नेले. खालचे दृश्य पाहून मी जीवाला घाबरलो. त्यावेळी तिचे डोळे कुठल्या तरी अज्ञात भावनेने लाल झाले होते. दीर्घ श्वास घेत होतो. मग माझी व्हीलचेअर परत हलवली. मला माझ्या खोलीत आणले. तिने मला बेडवर आधार देऊन झोपवले आणि औषध दिल्यानंतर माझ्या खोलीचा दरवाजा पूर्णपणे उघडला आणि समोरच्या खोलीत गेली. ज्या खोलीत ती एवढ्या दिवसात राहायला लागली होती त्या खोलीचा दरवाजा तिने आपटला. त्या खोलीचा दरवाजाही बाहेरच्या बाजूने खोलता येत होता. तिच्या खोलीतून आलेला प्रकार ऐकून मी मृत्यूच्या दिशेने जात होतो. मला आता माझ्या निर्जीव पायाचा राग येऊ लागला होता. मी असहाय्यपणे माझ्या पायांना ठोके मारायला सुरुवात केली. मी जर स्वस्थ असतो तर मी त्या माणसाला मारले असते ज्याच्याशी माझी बायको त्या बंद खोलीत हसत बोलत होती. आणि अजून काय काय कुणास ठाऊक. जेव्हा एक पुरुष आणि एक स्त्री एका खोलीत एकटे असतात तेव्हा या पलीकडचा विचार करून तर माझा आत्मा थरथर कापत होता. पण मी असहाय्य होतो. पण एकदा ठरवलं की आज त्या माणसाला सोडणार नाही. त्यामुळे मोठ्या कष्टाने मी व्हीलचेअरवर बसलो आणि टेबलवरून पिस्तूल काढून खोलीबाहेर गेलो. समोरच्या खोलीतून अजूनही हसण्याचे बोलण्याचे आवाज येत होते. खोलीच्या कोपऱ्यातून बाहेर डोकावून पाहिल्यावर जे दृश्य दिसले ते पाहून मी भारावून गेलो. मी रागाने दार वाजवू लागलो. मी दरवाजा उघडताच समोर उभा असलेला माणूस दिसला आणि हातात धरलेले पिस्तूल जमिनीवर पडले. कारण माझ्यासमोर ती मनमोहक सौंदर्याने बसली होती आणि गोंधळलेल्या नजरेने माझ्याकडे बघत होती. मी तोंडातून एक लांब सिगारेटची बट काढून धूर सोडला आणि म्हणालो, मिस मुस्कान, माझ्याकडून कोणतीही जबरदस्ती नाही. तुम्ही तुमच्या निर्णयावर मोकळे आहात. एका बाजूला 20 लाख रुपयाचा धनादेश आणि दुसऱ्या बाजूला लग्नाची कागदपत्रे आहेत. माझ्या रिव्हॉल्विंग चेअरवर टेकताना मी असहाय्यपणे त्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मनातल्या मनात हसू आलं. तिचे डोळे पाणावले. 20 लाखाचा धनादेश फिक्स करून तिची नजर चेकवर गेली आणि ज्याची तिला यावेळी खूप गरज होती. जर स्त्री सुंदर आणि मजबूर असेल तर तिच्या असहायतेशी खेळताना मला आणखी मजा येते.
म्हणूनच हसत खेळत असहायतेचा आनंद घेता आला. तिच्या डोळ्यात अश्रू पाहून माझ्या जीवाला सुकून मिळत होता. हा निर्णय घेणं त्या मुलीसाठी कदाचित खूप कठीण होता. मुस्कानला मी चौकात आणले होते. तिचे वडील सध्या हॉस्पिटलच्या ICU मध्ये जीवन मरणाची लढाई लढत होते आणि वडिलांचा जीव वाचवण्यासाठी ती डोळ्यात मोठे अश्रू घेऊन माझ्या समोर असहाय्यपणे बसली होती. त्यावेळी तिचे अर्थपूर्ण गुलाबी डोळे माझे लक्ष वेधून घेत होते. मग थरथरत्या हाताने कागदावर सही केली. माझ्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं. मला वाटले की मी पुन्हा एक नाजूक कळी विकत घेतली आहे, जिला 4 दिवस माझ्या खोलीचे सौंदर्य बनवीन आणि नंतर ते एखाद्या निरुपयोगी वस्तूसारखे फेकून देईन. मुस्कानसोबत माझे पहिले लग्न होते. याआधी माझ्या आयुष्यात मी अनेक मुली वापरल्या होत्या. लग्नाशिवाय मी त्यांच्यासोबत रंगीबेरंगी रात्र घालवत असे आणि जेव्हा माझे समाधान व्हायचे तेव्हा मी त्यांना सोडून देत असे. पण मुस्कानशी लग्न करणे ही मुस्कानची अट होती. जेव्हा तिने माझी अट मान्य केली तेव्हा मजबुरीने मीही तिची अट मान्य केली. कदाचित माझ्यासाठी ती स्त्री ही तितकीच महत्त्वाची होती, जिच्यासोबत काही दिवस किंवा काही महिने घालवता येतील. पण ती सामान्य मुलगी नव्हती. ती खूप मोठी चलाक मुलगी होती. मी आनंदाने मुस्कानचे सही केलेले कागद उचलले आणि माझीही सही केली. त्यानंतर माझ्या ऑफिस रूममध्ये 3ऱ्या खुर्चीवर बसलेल्या वकिलाने बाकीची कारवाई केली. आता ती सुंदर मुलगी मुस्कान धोकादायकपणे मुस्कान डोंगरा बनली होती. विकास डोंगराची बायको झाली होती. पण काही महिनेच माझे मन तिच्यापासून निघेपर्यंत मी मुस्कानकडे एक नजर टाकली. ती फक्त मला आनंद देण्यासाठी तिथे आली होती. तिने पटकन 20 लाख रुपयाचा चेक उचलला आणि माझ्या ऑफिसमधून बाहेर पडू लागली. पण माझ्या हाकेवर तिची पावले थांबली. मी मिस मुस्कान म्हणालो. एकदा माझ्या ड्रायव्हरने हा चेक हॉस्पिटलमध्ये पोहोचवला की ती माझ्यासोबत माझ्या फ्लॅटवर येईल, कारण आज आमच्या लग्नाची पहिली रात्र आहे, जी मला वाया घालवायची नाही. तिने वळून माझ्याकडे वेदनेने पाहिले. तिने सांगितले की माझे वडील जखमी अवस्थेत रुग्णालयात पडले आहेत. तो जगेल की नाही माहीत नाही, तर देवाच्या फायद्यासाठी मला माझ्या वडिलांसोबत एक रात्र घालवू द्या. मी वचन देते की मी स्वतः तुमच्याकडे येईल. तिने हात जोडून मला विनवणी केली. पण मी इतका दयाळू नव्हतो. जर मला दया आली असती तर मी मुस्कानच्या असहायतेचा फायदा घेतला नसता. पॅन्टच्या खिशात हात ठेवून मी हळूच तिच्याकडे गेलो. मी म्हणालो की तुमच्या वडिलांना या चेकची यावेळी गरज आहे, तुमची नाही. आणि माझा ड्रायव्हर हा चेक तुमच्या वडिलांपर्यंत अगदी सहज पोचवेल. प्लीज आता मला बोर करू नकोस. कधीपासून मी या क्षणाची वाट पाहत होतो. असे म्हणत मी तिचे मनगट पकडले आणि तिला माझ्यासोबत घेऊन जाऊ लागलो. ती संपूर्ण मार्ग मला हात जोडून विनवणी करू लागली. ती तिला वडिलांकडे पाठवायला फक्त काही तास मागत होती. पण काही दिवसापूर्वी या मुलीने माझ्या चेहऱ्यावर दिलेल्या थप्पडच्या प्रतिध्वनीशिवाय मला काहीच ऐकू येत नव्हते. तिची असहायता आणि चांगले अश्रू पाहूनच माझ्या आतली आग बहुधा पेटली असावी. म्हणूनच मी गाडी चालवत राहिलो. तिच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. मी एक अतिशय श्रीमंत आणि प्रसिद्ध 30 वर्षाचा तरुण होतो. मी मुली विकत घेतल्या आणि निरुपयोगी गोष्टीप्रमाणे फेकून दिल्या. तितके कपडे कोणीही बदलले नसतील जितक्या मी मुली वापरल्या. आमची भरपूर संपत्ती होती. कशाचीही कमतरता नव्हती. मी अजून लग्नही केले नव्हते, कारण मला माझे आयुष्य फक्त एका स्त्रीसोबत घालवायचे नव्हते. मी मुस्कानला तिच्या मनगटाने ओढले आणि तिला माझ्या फ्लॅटवर आणले. फ्लॅटचा दरवाजा उघडून मी तिला खोलीत ओढले आणि बेडवर ढकलले. ती अश्रू ढाळत होती. मी तुला 20 लाख रुपये दिले. तुझा तो आजारी आणि म्हातारा बाप मरणार नाही म्हणूनच रडणं थांबव. आणि मग मी त्या कपाटातून गाऊन काढून तिला दिला, जो मी तिला काही दिवसापूर्वी दिला होता. आणि त्या बदल्यात त्या गरीब कुटुंबातील मुलीने माझ्या चेहऱ्यावर चापट मारून मला घाव घातला होता. पैशासाठी इज्जत विकणाऱ्या मुलींपैकी मी नाही, असे तिच्या शालीनतेबद्दल बोलून ती निघून गेली होती. आणि आज मी तिला त्याच घरात आणले होते आणि माझे मन तृप्त होईपर्यंत ती माझी गुलाम बनली होती. मी तिचा वापर करून दुधातल्या माशीसारखी तिला फेकून देईन. काही दिवसापूर्वी मी तिला 20 लाख रुपयाचा धनादेश दिला होता आणि त्याचे कारण म्हणजे तिचे अतुलनीय सौंदर्य, ज्याने मला आश्चर्यचकित केले होते. मी याआधीही तिच्या सौंदर्याची कदर केली होती, पण बदल्यात तिने मला थप्पड मारली. मला हवे असते तर त्याच रात्री जबरदस्तीने तिचे अपहरण करून मी माझ्या मनातील आग शांत करू शकलो असतो. पण नाही, मला ती असहाय्य आणि कणखर मुलगी बघायची होती. तिने इथे माझ्यासमोर हात जोडून रडत मदत मागावी अशी माझी इच्छा होती. आता विनवणी केल्यावर माझ्या मनाला हायसे वाटले आणि मग हे घडले. आज ती माझ्यासमोर त्याच गाऊनमध्ये हजर होती, ज्या गाऊनमध्ये मला तिला बघायचं होतं. नेटच्या गाऊनने तिचे शरीराचे सौंदर्य बाहेर आले होते. ती स्वतःला लपवायचा प्रयत्न करत होती आणि तिची ही कृती पाहून माझ्या ओठावर हसू पसरलं. मी म्हणालो, आता माझ्यापासून लपवून उपयोग नाही.
आता तू माझी झाली आहेस आणि मी तुझ्याबरोबर माझ्या मनाला जे पाहिजे ते करू शकतो. माझ्या बोलण्याने तिला वेदना झाल्या. ती म्हणाली, खूप तिरस्कार करते मी तुझ्यासारख्या श्रीमंत आणि बिघडलेल्या मुलाचा, ज्याला फक्त स्त्रियांचं शरीर हवं असतं. माझ्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी मी स्वतःला तुझ्या स्वाधीन केलं आहे. माझ्या वडिलांना वाचवण्यासाठी मी स्वतःला तुझ्याकडे विकलं आहे. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर माझ्या वडिलांसाठी मी माझा जीव पणाला लावला आहे. तिच्याकडून असे घृणास्पद शब्द ऐकून मला धक्काच बसला. मी तिला माझ्या मिठीत धरले. मी म्हणालो, काही फरक पडत नाही. तू माझा कितीही तिरस्कार केला तरी काही दिवस किंवा काही महिने म्हणा, मी तुझ्यावर खूप प्रेम करेन आणि माझी लाखाची किंमत वसूल करेन. त्यानंतर तू मोकळी असशील. असे म्हणत मी तिच्या सुंदर शरीराचे चुंबन घेतले आणि तिला बेडवर झोपवले. नंतर मी मला हवे ते सर्व साध्य केले. मुस्कान ही माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये काम करणारी एक मुलगी होती, जिचा पगारही खूप कमी होता. एकदा मी काही कामासाठी माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांना काही कागदपत्रावर सही करायला लावले आणि त्यांच्या खोलीतून बाहेर पडलो. तेव्हा अचानक माझी नजर मुस्कानवर पडली. तिचे चित्रथरारक सौंदर्य पाहून माझे मन चक्रावले. काळ्या रंगाचा कुर्ता आणि खांद्यावर एक मोठा गुलाबी रंगाचा स्कार्फ पसरवला होता. संगणकाच्या स्क्रीनवर डोळे मिटून ती शांतपणे कीबोर्डवर बोटं फिरवत होती. एवढंच होतं की मी अचानक तिच्याकडे पाहिलं, पण तिचं सौंदर्य बघून मी दूर पाहायचं विसरलो. कदाचित माझ्या निर्भय डोळ्यांच्या उष्णतेचा परिणाम मुस्कान गोंधळाचा बळी झाली असावी. स्त्रिया त्यांच्यावर पडणारी नजर ओळखतात आणि ही संवेदनशील भावना त्यांच्यामध्ये नैसर्गिक आहे. त्यामुळे मुस्कान माझ्याकडे अत्यंत नापसंत नजरेने पाहत होती. माझं हसू अजूनच खुललं. मी काही कामानिमित्त पप्पांच्या ऑफिसमध्ये आलो होतो, पण तिच्या हसण्याचं सौंदर्य मला भाग पाडत होतं. मी बाबांच्या खोलीत परत गेलो. मुस्कानला विचारले असता ते म्हणाले की ती काही महिन्यापूर्वीच त्यांच्या ऑफिसमध्ये कामाला लागली होती. ती खूप छान आणि मेहनती मुलगी आहे. मी म्हणालो, मला पण तिच्यासारखी मुलगी हवी आहे. जर तुम्ही मुस्कानला माझ्या ऑफिसमध्ये काम करायला सांगितले तर माझ्या अडचणी दूर होतील. वडिलांना माझे म्हणणे टाळता आले नाही. मी त्यांचा एकुलता एक मुलगा होतो. माझे वडील रोज माझ्या मुलींच्या मैत्रीवर प्रश्न उपस्थित करायचे. माझ्या आईचीही इच्छा होती की मी लग्न करून सेटल व्हावे, पण मला लग्नाच्या त्रासात पडायचे नव्हते. मला माझ्या आयुष्याचा आनंद मुक्तपणे घ्यायचा होता. मी स्वतःचा वेगळा फ्लॅट घेतला होता. बहुतेक वेळा मी माझ्याच फ्लॅटमध्ये राहायचो आणि मुलींना तिथे घेऊन जायचो. मी माझ्या पालकांसोबत क्वचितच राहिलो. मुस्कानला माझ्या ऑफिसमध्ये हलवण्यात आलं. मी पहिली गोष्ट केली की तिचा पगार वाढवला. तिला खूप आनंद झाला, पण आजपर्यंत तिला माझ्या हेतूची जाणीवही झाली नव्हती. तिला काम करून काही आठवडे झाले होते. मी तिला कोणतेही काम विचारले तर ती ते काम शांतपणे करत असे. कधीच कशाला नाही म्हणाली नाही. पण पहिल्यांदा ती माझ्या कामाला नाही म्हणाली जेव्हा मी तिला सांगितले की माझ्या ऑफिसमध्ये काम करण्याचे नियम वेगळे आहेत. मला काम करणाऱ्या मुलींचा मॉडर्न लुक हवा आहे. म्हणजे तू हा मोठा स्कार्फ घालतेस, तो काढून कामासाठी काही आधुनिक कपडे घातले तर बरे होईल. त्यासाठी मी तुझा पगार दुप्पट करीन. माझे म्हणणे ऐकून ती म्हणाली की मी परिधान केलेल्या कपड्यांमध्ये मला कम्फर्टेबल फील होतं आणि माझा लूक बदलण्याची गरज नाही. मी तुमच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये काम केले तेव्हाही त्यांना माझ्याशी काही अडचण नव्हती. त्यामुळे हे सर्व करणे मला मान्य नसल्याने तुम्ही मला तुमच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये परत पाठवले तर बरे होईल. तिच्या बोलण्याने माझ्या अंतर्मनाला आग लागली होती. आजपर्यंत माझ्यासमोर एवढी हिंमत एकाही मुलीने दाखवली नव्हती. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे पैसे कमावण्यासाठी बाहेर पडणाऱ्या अशा मुली स्वाभिमानाची पातळी म्हणून स्वतःपोटी मोठा स्कार्फ गुंडाळून ठेवतात. हे मला चांगलंच माहीत होतं. आपले सौंदर्य लपवून आपल्यासारख्या तरुण मुलांसोबत स्वतःला आदरणीय सिद्ध करण्याची ही त्यांची जुनी खेळी आहे. या प्रकारच्या मुली आपले सौंदर्य लपवून आपली किंमत वाढवतात आणि मग आपण त्यांची किंमत वाढवतो तेव्हा त्यांचा विनयभंग व्हायला वेळ लागत नाही. म्हणून मीही तेच केले. दुसऱ्या दिवशी मी मुस्कानला सांगितले की तिला माझ्यासोबत बिझनेस लंचला जायचे आहे, तर माझ्याबरोबर चल. तिने पहिला प्रश्न विचारला, ती ऑफिसच्या वेळेत परत येईल का? कारण ती जास्त वेळ राहू शकत नाही. मी म्हणालो, हो, तू ऑफिस टायमिंगलाच परत येशील. माझे म्हणणे ऐकून ती माझ्यासोबत जायला तयार झाली. मी तिला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो. माझे काही क्लायंट तिथे उपस्थित होते. बैठक आणि जेवण झाल्यावर ते निघून गेले. मी मुस्कानला त्याच हॉटेलच्या खोलीत कुठल्या तरी बहाण्याने आणले, पण मी तिला माझा हेतू सांगितल्यावर ती रागाने लाल झाली. मी 20 लाख रुपयाचा धनादेश आणि एक नेटवाला गाऊन तिच्यासमोर ठेवला आणि असेही सांगितले, मला पाहिजे तोपर्यंत मी तिला वापरू शकतो. मला माहीत होते की ती मला नाकारणार नाही.
तिला तिची किंमत थोडी वाढवायची आहे असे मला वाटले आणि तरीही 20 लाख रुपये कमी नव्हते. पण तसे नव्हते. तिने तो चेक आणि तो ड्रेस माझ्या चेहऱ्यावर फेकून दिला आणि म्हणाली की मी एक प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगी आहे. माझ्याकडे घृणास्पद नजर टाकत ती खोलीतून बाहेर पडली. तिने माझी ऑफिसची नोकरीही सोडली. म्हणून सर्वप्रथम मी माझ्या वडिलांकडून मुस्कानची संपूर्ण माहिती घेतली आणि त्यांना सांगितले की मुस्कानला त्यांच्या कार्यालयात कामावर ठेवू नका. माझ्या वडिलांनी कारण विचारले पण मी फक्त सांगितले की मुलगी बरी नाही. माझ्या वडिलांनी माझी विनंती मान्य केली आणि मुस्कानला पुन्हा कामावर घेतले नाही. त्यानंतर मी तिच्या वडिलांचा अपघात घडवून आणला. मी तिला जीवन मृत्यूच्या संकटात आणले आणि आता जेव्हा ती माझ्याकडे मदतीसाठी आली तेव्हा मी तिला स्पष्टपणे सांगितले की मिस मुस्कान, जर तुम्हाला मी मदत करायची असेल तर तुमची शालीनता आणि हा कौटुंबिक सन्मान माझ्या कार्यालयातून बाहेर ठेवा. ती म्हणाली, मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत, पण त्या बदल्यात तुलाही माझी एक अट मान्य करावी लागेल. मी तिच्याकडे पाहिलं. मी म्हणालो, कसली अट? ती म्हणाली, तू मला 1 रात्र किंवा 4 रात्री किंवा तुला पाहिजे तितका वेळ वापरू शकतोस, पण मला स्पर्श करण्यापूर्वी तुला माझ्याशी लग्न करावे लागेल. लग्नाशिवाय तू मला हात लावणार नाहीस. अर्थात तुझी इच्छा असल्यास तू मला फक्त 1 रात्रीनंतर सोडू शकतोस, परंतु मी लग्न केल्याशिवाय तुझ्याबरोबर राहणार नाही. तिचे बोलणे ऐकून मी थक्क झालो. मी यापूर्वी कोणत्याही मुलीसोबत असे केले नव्हते. त्यानंतर मी मोठ्याने हसलो आणि एका वकिलाला माझ्या खोलीत बोलावले. बरं, हे लग्न मुस्कानसाठी लग्न ठरेल, पण माझ्यासाठी त्याला महत्त्व नव्हतं. माझ्यासाठी तिला काही दिवस किंवा काही महिने तोंड देणे ही बाब होती. आज ती मुलगी माझ्या मिठीत होती. आता ती माझ्याच फ्लॅटच्या खोलीत माझ्या बेडवर असहाय्यपणे अश्रू ढाळत होती. कमकुवत व्यक्तीशी लढून माझा मुद्दा पूर्ण झाल्यामुळे माझ्यातील भावना बरीच शांत झाली होती. मुस्कानच्या वडिलांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तेव्हा वडिलांचा मृतदेह पाहून ती रडू लागली, पण मला काही फरक पडला नाही. काही दिवस ती वडिलांच्या मृत्यूचा शोक करत राहिली. तथापि माझा बदला पूर्ण झाला. मला तिला माझी बायको म्हणून ठेवायचे नव्हते, पण कदाचित तिच्या चेतनेचे भूत माझ्या मनातून अजून सुटले नव्हतं. म्हणून मी तिला तिच्या घरातून माझ्या फ्लॅटवर परत आणले. यावेळेस तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल पूर्वीपेक्षा जास्त तिरस्कार होता, पण तिने मला सांगितले की तिला कशाचीच पर्वा नाही. मुस्कानच्या सौंदर्याची नशा माझ्या डोक्यात उतरताच मी मुस्कानच्या तोंडावर घटस्फोटाचे प्रमाणपत्र मारून तिला निरोप देईन, पण ती एखाद्या व्यसनासारखी माझ्या शिरू लागली. प्रत्येक वेळी ती मला पूर्वीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती. इतकी मी तिला बरेच तास बघत राहिलो. मात्र आजपर्यंत मला मुस्कानकडून प्रेम मिळालेले नाही. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी एकच भावना होती आणि ती म्हणजे द्वेषाची भावना. पण मी जितका तिच्या सहवासात राहिलो तितकीच मला ती आवडू लागली. तिचा उदास चेहराही मला आकर्षित करू लागला. एकदा ती खूप आजारी पडली आणि नंतर माझ्या मनाला खूप वाईट वाटले. तिला ताप आलेला पाहून माझे मन दुखले. त्यावेळी माझ्या समोर आले की मी मुस्कानच्या प्रेमात आहे. तिच्या वेदना मला सहन होत नव्हत्या. तिची काळजी घेत मी रात्रभर जागे राहिलो. ती काही दिवसातच बरी झाली. 6 महिने उलटून गेले होते, पण ती अजूनही माझी बायको होती. आणि एकदा तिने स्वतः मला विचारले की तू मला घटस्फोट कधी देणार आहेस, कारण मी तिला आधीच सांगितले होते की मी तिच्याबरोबर काही दिवस किंवा काही महिने राहील. पण आता माझे मत बदलले होते. ती अशीच माझ्यासोबत कायमची राहावी अशी माझी इच्छा होती. मी तिला माझा हेतू सांगितला. माझे म्हणणे ऐकून तिने माझ्याकडे तिरस्काराने पाहिले आणि म्हणाली की मी माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवणार नाही. मला कोणत्याही किमतीत घटस्फोट हवा आहे. तूच म्हणालास ना की तू मला सोडशील, असे म्हणत ती रडली. हसत म्हणालो, हे माझ्यासाठी शक्य नाही. मला माहीत आहे मी कधी तुझ्याशी फ्लर्ट करत होतो आणि आता मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. मी तुझ्या प्रेमात आहे. आता मी तुझ्याशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही. प्लीज मुस्कान, जे झालं ते विसरून जा आणि तू पण माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. तू इथे आहेस तशीच राहा. पण ती माझ्याशी भांडू लागली. ती म्हणू लागली, मी तुझ्यासोबत राहणार नाही, मला सोड. तिची अवस्था वेड्यासारखी होत होती. ती माझी मान पकडून मला वाईट रीतीने झुलवत होती आणि म्हणत होती, मला सोड, मला तुझ्यासोबत राहायचे नाही. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काही समजत नव्हती. मला जबरदस्तीने तिला थप्पड मारावी लागली. म्हणालो, आजच्या नंतर माझ्याशी असं बोलू नकोस. आयुष्यभर तू अशीच माझ्यासोबत राहशील. आणि एवढं बोलून मी ऑफिसला निघालो. मुस्कानला लागलेला वेडेपणा दूर करण्यासाठी मला मुस्कानला थप्पड मारावी लागली. पण आता मला खूप पश्चाताप होत होता की मी मुस्कानवर हात कसा उचलला. त्या दिवशी मी तणावाखाली खूप वेगाने गाडी चालवत होतो आणि त्याचा परिणाम असा झाला की मी अचानक समोरून येणाऱ्या वाहनावर आदळलो. माझी कार काही वेळाने उलटली होती. मी बेशुद्ध झालो होतो. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मी रुग्णालयात होतो. माझ्या वडिलांसोबत मुस्कानही तिथे उपस्थित होती. त्या
त्याचवेळी मी मुस्कानला माझ्या वडिलांसमोर पत्नी म्हणून स्वीकारले. हे ऐकून माझे वडील माझ्यावर रागवले, पण माझी अशी अवस्था झाली होती ते मला काहीच बोलू शकत नव्हते. माझे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. डॉक्टरांनी माझ्या दोन्ही पायांना प्लास्टर लावले होते. डॉक्टरांनी सांगितले काही महिने तुम्ही पायावर उभे राहू शकणार नाही. 1 आठवडा हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर मी माझ्या आईवडिलांच्या घराऐवजी मुस्कानसोबत फ्लॅटमध्ये राहायला गेलो. ती माझी काळजी घेत होती. तिचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला होता. पण रात्री मला बंद करून ती माझ्या खोलीतून निघून जायची. त्यानंतर रात्रभर ती खोलीत आली नाही. त्यावेळी मी इतका असहाय्य होतो की मला स्वतःहून चालता येत नव्हते. माझ्या खोलीचा दरवाजा उघडा होता. ती समोरच्या खोलीत होती, पण तिच्या खोलीचा दरवाजा बंद होता. रात्रीच्या शांततेत मला समोरच्या खोलीतून हसण्याचे आवाज ऐकू येत होते. त्यावेळी हसतमुखाने खोलीत कोण उपस्थित होते मला खूप अस्वस्थ वाटू लागलं. तो माझा भ्रम असेल, पण तो माझा भ्रम नव्हता. कारण मला दररोज असे विचित्र आवाज येऊ लागले, ज्यामुळे मला खूप त्रास व्हायचा. माझ्या ऑफिसच्या कामाच्या संदर्भात मुस्कानच मला फायली सही करायला द्यायची. माझ्या ऑफिसचा मॅनेजर रोज यायचा. कोणतेही महत्त्वाचे काम झाले की मी त्याच्याशी घरी चर्चा करायचो आणि मग तो निघून जायचा. तो एक अतिशय जबाबदार आणि सभ्य मुलगा होता. स्वतःचा व्यवसाय सांभाळत होता. तीच व्यक्ती आज माझ्या पत्नीच्या खोलीतून बाहेर पडेल याची मला कल्पनाही येत नव्हती. मी म्हणालो तू? तो म्हणाला हो. तो माझ्या नजरेला नजर मिळवून माझ्याकडे बघत होता. त्याच्यासोबत मुस्कानही उभी होती. तिने काही फाईल्स माझ्यासमोर ठेवल्या आणि म्हणाली की तुमची सर्व मालमत्ता माझ्या नावावर आहे. तू मला घटस्फोट दिला नाहीस तर मी तुला मारूनही टाकू शकते. मी आश्चर्याने मुस्कानकडे पाहिलं. मी म्हणालो मुस्कान, मी पण तुझ्या प्रेमात पडलो, कारण मला तुझ्या सभ्यतेवर विश्वास होता. मी काहीही विचार करू शकतो, पण मी तुझ्याबद्दल असा विचार कधीच करू शकत नाही. तुझे कोणाशीही अवैध संबंध असतील. मग आज मला माझी संपत्ती गमावल्याचे दुःख नाही, तर तू बदलल्याचं दुःख आहे. तू माझा जीव घेतलेला बरा, पण मी तुला घटस्फोट देणार नाही. तुझ्यापासून वेगळे झालो तर मी मरेन. तुझे नाव मनात घेऊन हे जग सोडून गेलेले बरे. मी जमिनीवरचे पिस्तूल उचलले आणि थरथरत्या हाताने मुस्कानच्या हातात दिले. पुढच्या क्षणी ती रडू लागली. मॅनेजर म्हणाला, मुस्कान माझी बहीण आहे. मी दुबईला नोकरीसाठी गेलो होतो, पण तिथल्या कोणीतरी खोट्या आरोपाखाली मला तुरुंगात पाठवले. पण जेव्हा मी तिथून परत आलो तेव्हा मुस्कानने मला संपूर्ण गोष्ट सांगितली आणि मी खूप दुःखी झालो. तू माझ्या वडिलांशी जे काही केलेस त्याचा बदला मी आणि मुस्कानने घेतला आहे. म्हणूनच मी तुमच्या ऑफिसमध्ये काम केले, तुमचा विश्वास जिंकला, मग तुमचा अपघात झाला आणि मग तुम्हाला त्रास देण्यासाठी हे नाटक रचले. हे ऐकून मला स्वतःला खूप लाज वाटली. माझ्या प्रत्येक चुकीच्या वृत्तीबद्दल मी मुस्कानची माफी मागितली होती. स्त्रीमध्ये पुरुषांपेक्षा जास्त सहनशीलता असते. तिने मला माफ केले. मी व्हीलचेअरवर बसलो होतो. ती माझ्या गुडघ्यावर डोकं टेकून बसली. आज पहिल्यांदाच हे वर्षभर हसतमुख प्रेम मिळाल्यावर माझ्यात शांतता पसरली होती.